श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, सध्या पवित्र असा अधिक मास सुरू आहे आणि ह्या अधिक मासाचे अगदी काहीच दिवस जे आहेत तर ते आपल्या हातामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. ही दिवसामध्ये आपल्याला आवर्जून अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे. कारण की असा दुर्मिळ योग जो आहे तर तो आपल्याला परत 3 वर्ष मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याला या 5-6 दिवसामध्ये आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा जी आहे तर ती करायची आहे. कारण की अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा उपाय जे आहे तर त्या केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणूनच आपल्याला 33 दिव्यांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सध्या अधिक महिना सुरू आहे. 15 जूनला हा अधिक महिना जो आहे तर तो संपणार देखील आहे आणि अधिक महिन्याचे अगदी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अधिक महिना हा दर 3 वर्षातून एकदा येत असतो आणि हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित मानला जातो. अतिशय अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी असा हा अधिक महिना मानला जातो. अधिक महिन्यामध्ये केलेले दान हे अतिशय अत्यंत खास आणि विशेष फलदायी मानले जाते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये पूजा पाठ व्रत वैकल्य पारायणे अनुष्ठान यासारख्या गोष्टी सुद्धा केल्या जातात. अधिक महिन्यामध्ये दान धर्म करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यापैकी दीपदानाला विशेष महत्व आहे. सर्व दानांपैकी सर्वात श्रेष्ठ दान हे दीपदान मानले जाते. अधिक महिन्यामध्ये 33 दिव्यांचं दीपदान करण्याला खास विशेष महत्व आहे. 33 या संख्येला एवढं महत्व का आहे तर हिंदू धर्मशास्त्रानुसार 33 कोटी देवी देवतांचं प्रतीक म्हणून दिवे हे अधिक महिन्यामध्ये लावले जातात, म्हणजेच दीपदान केलं जातं. हे दीपदान केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू देवांची अखंड कृपा प्राप्त होते आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, अंधार आहे तर तो नष्ट होतो. घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती वाढत जाते असे देखील मानले जाते. त्याचप्रमाणे 33 दिव्यांचे दीपदान केल्याने माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती राहत असते. आपल्या घरामध्ये बरकत जी आहे तर ती वाढीस जाते. आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्याला पुण्याची प्राप्ती देखील मिळते. कुटुंबातील मतभेद हे नष्ट होतात आणि कुटुंबातील नातेसंबंध हे घट्ट होतात. आता हे 33 दिव्यांचं दान जे आहे तर ते आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे. जर तुम्ही अजून देखील 33 दिव्यांचे दान केलेले नसेल तर अधिक महिना संपण्या अगोदरच आपल्याला हे 33 दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. यामध्ये दिवे आपल्याला कोणते लावायचे कोणते घ्यायचे आहेत, त्याचप्रमाणे दिव्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे का याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. इतर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे दीपदान हे आपण कोणत्या दिवशी करू शकतो तर आपण कोणत्याही दिवशी हे दीपदान जे आहे तर ते करू शकता. ज्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे ना तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला गुलाबजल गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. कारण की हळद जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे.
त्याचप्रमाणे हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो बलवान होतो आणि गुरुग्रह जर बलवान असेल तर आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना जो आहे तर तो जीवनामध्ये सहसा करावा लागत नाही। म्हणून आपल्याला चिमूटभर अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू देवांचं विधिवत पूजन करायचं आहे। यानंतर आपल्याला दीपदान करायचं आहे। आपण दीपदान सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता। दीपदान करणे हे अतिशय अत्यंत उत्तम, परंतु जर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला शक्य नसेल तर मग आपण सकाळी हे दीपदान केलं तरी देखील चालणार आहे। शक्यतो आपल्याला दुपारची वेळ जी आहे तर ती दीपदानासाठी टाळायची आहे। आता यासाठी आपल्याला 33 दिवे घ्यायचे आहेत। हे 33 दिवे जे आहेत तर ते आपण धातूचे घेऊ शकता किंवा मग पंती जी आहे मातीची तर ती घेऊ शकता। आपण कणकेचे दिवे बनवले तरी देखील चालेल, त्याचप्रमाणे तुम्ही पूर्णाचे दिवे बनवले तरी देखील चालणार आहे। यामध्ये आपण फुलवातीचा वापर सुद्धा करू शकता किंवा मग लांब वात जे आहे तर ती देखील तुम्ही वापरू शकता। आता आपण जे दिवे घेऊ शकतो आणि ते प्रत्येक कणकेच्या दिव्यामध्ये ते दिवे आपण ठेवून प्रज्वलित करून सुद्धा हे दीपदान करू शकता। आपल्याला जे शक्य आहे, जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता। दिवे आपल्याला घ्यायचे धातूचे, मातीचे किंवा कणकेचे दिवे घ्यायचे आणि आपल्याला शक्य असेल तर आवर्जून गाईच्या तुपाचा वापर जो आहे ना तर तो करायचा आहे। आता आपण तेलाचा देखील वापर करू शकतो। आता दीपदान जे आहे तर ते आपण कोणकोणत्या दिवशी करू शकतो आणि कशा प्रकारे करायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये समोर मी तुम्हाला सांगणारच आहे। यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून आसनावरती बसायचं आहे। 33 दिव्यांचं दीपदान करू शकता, तुळशीजवळ करू शकता, नदीमध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता। त्याचबरोबर आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे दीपदान करू शकता। ज्या वेळेला आपल्याला दीपदान करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। म्हणजे आपण देवघरामध्ये जर हे दीपदान करणार असू तर आपल्या देवघरामध्ये जो दिवा असतो तर तो अगोदर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि तुळशीजवळ सुद्धा आपल्याला दीपदान करायचं असेल तर तुळशीजवळ आपल्याला अगोदर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। मंदिरामध्ये जरी आपण हे दीपदान करणार असू तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिवा जो आहे तर तो अगोदर लावून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या मंदिरामध्ये जी देवता आहे, जे देव आहेत तर त्यांचं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे। त्यानंतर आपण जर देवघरासमोर हे दीपदान करणार असू तर मग आपल्या देवघरामध्ये जे भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मी आहे त्यांचे आपल्याला विधिवत पूजन करायचं, मनोभावे प्रार्थना करायची, त्यांना गंध, अक्षदा, हळदी, कुंकू लावायचं, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, फुलं अर्पण करायची, धूप दीप लावायचा। यानंतर आपल्याला हे 33 दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे। हे प्रज्वलित करत असताना आपल्याला एका ताटामध्ये ताम्हणामध्ये 33 दिवे ठेवायचे आणि ते प्रज्वलित करायचे आहे किंवा आपण एका ताटामध्ये 33 आवळे ठेवून त्यावरती हे दिवे ठेवू शकता। आता आवळ्यावरती जर आपण हे दीपदान करणार असू तर आवळे ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला तुपाने भिजवलेल्या ज्या फुलवाती असतात ना तर त्या ठेवायच्या। म्हणजे ज्या फुलवाती असणार आहेत किंवा रेडीमेड जे तुपाचे दिवे मिळतात तर ते आपल्याला त्या आवळ्यावरती ठेवायचे आहे आणि किंवा आपण नाण्यांवरती सुद्धा हे दीपदान जे आहे तर ते करू शकता। मात्र नाणी तुम्हाला 33 घ्यावी लागणार आहे। एका ताटामध्ये तुम्हाला 33 नाणी जी आहेत, आता 5 रुपयाचं नाणं घ्या, 2 रुपयाचं घ्या, 10 रुपयाचं घ्या, 1 रुपयाचं घेतलं नाणं तरी देखील चालणार आहे। त्यावरती हे तुपाचे रेडीमेड दिवे जे आहेत तर ते ठेवायचे। आपल्याला आवळ्यावरती, नाण्यावरती जर दीपदान करायचं नसेल तर मग डायरेक्ट ताटामध्ये आपण हे 33 दिवे ठेवायचे, ते प्रज्वलित करायचे। तर अशा प्रकारे आपल्याला हे देवघरासमोर दीपदान करायचं आहे। अशाच प्रकारे तुळशी समोर सुद्धा दिव्यांचं आपल्याला दीपदान करायचं आहे। एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण हे दीपदान जे आहे तर ते करू शकता। आता मंदिर आपल्या जवळपास जर एखादं देवीचं मंदिर असेल किंवा देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल किंवा गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मग त्या मंदिरामध्ये आपण हे दीपदान जे आहे तर ते करू शकता। सायंकाळच्या वेळेला आपण मंदिरामध्ये दीपदान केलं तर आपल्याला त्याचं कितीतरी अधिक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं।
तसेच आपण नदीमध्ये सुद्धा हे दीपदान करू शकता। आता नदीमध्ये दीपदान करत असताना आपल्याला एक केळीचं पान घ्यायचं आहे किंवा आपल्याला पत्रावळी घ्यायची आहे। त्यावरती आपल्याला हे 33 दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे। त्या दिव्याला सर्वात अगोदर आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अखंड अक्षदा अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, नदीची देखील आपल्याला पूजा करायची आहे। आणि आपल्याला ही सर्व सेवा उपाय करत असताना मनामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण देखील करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे 33 दिवे जे आहेत ना तर ते आपल्याला नदीमध्ये प्रवाहित करायचे आहे, जेणेकरून ते पाण्यावरती तरंगतील। म्हणून आपल्याला केळीचं पान किंवा पत्रवाळी जी आहे ना तर ती घ्यायची आहे। अशा प्रकारे 33 दिव्यांच्या दीपदानाला या अधिक मासामध्ये खूप विशेष अनन्यसाधारण महत्व आहे। कारण की दिवा जो आहे, आपण म्हणतो ना दिवा जो आहे तर तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो। म्हणून आपण जितके दिवे लावू, जितके आपण आपल्या घरामध्ये उजेड ठेवू, त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये उजेड जो आहे, प्रकाश जो आहे तर तो येत असतो। अशा प्रकारे आपल्याला 33 दिव्यांचा दीपदानाला या अधिक मासामध्ये खूप महत्व आहे। पुन्हा हा अधिक महिना आपल्याला 3 वर्ष मिळणार नाहीये आपल्याला सेवेसाठी। त्यामुळे आपण या अधिक महिन्यामध्ये नक्कीच उपाय जे आहे, सेवा जी आहे तर ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे अजूनही जर तुम्ही दीपदान केलेलं नसेल तर 33 दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे। नदीची आपण ओटी जी आहे तर ती सुद्धा या अधिक महिन्यामध्ये भरत असतो, नदीला वाण देत असतो। त्याचप्रमाणे आपण गाईला देखील वाण देत असतो। नदीला आपण वाण कशा प्रकारे द्यायचं आहे, गाईला वाण कशा प्रकारे द्यायचं आहे, याविषयीचेही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शेअर केलेला आहे। ज्यांनी कुणी ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरती जावा आणि व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने करायचे आहे, गाईला कोणत्या वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या आहे, याविषयीचाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे। सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा। आणि या अगदी काहीच दिवस आपल्याकडे बाकी राहिलेले आहेत, तर तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला या अधिक महिन्यामध्ये सेवा जी आहे तर ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे। कारण की बघा, अधिक महिना संपण्या अगोदर नदीला वाण द्या, गाईला वाण द्या, ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येईल, आपल्याला त्याचे पुण्य जे आहे तर ते मिळेल। कारण अधिक महिन्यामध्ये केलेली कोणतीही पूजा असेल, सेवा असेल, कोणतेही दान धर्म असेल तर ते कधीही व्यर्थ जात नाही। आपल्याला त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते कितीतरी सहस्रपटीने आपल्याला मिळत असतं। त्यामुळे आपण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। आपल्या कुटुंबाची भरभराट होत असते। आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो वाढीस जातो आणि जी काय आपली पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहे, आपली जी काय कामं रखडलेली आहे तर ती देखील पूर्ण व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने आपल्याला हा अधिक महिना जो आहे तर तो संपण्याच्या अगोदर हे 33 दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते नक्की करायचं आहे। सांगितल्याप्रमाणे ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये जाऊन करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी नदीवरती जाऊन केलं, आणि ज्यांना शक्य नाहीये कुठे बाहेर जाणं किंवा ज्यांना वेळ नाहीये तर त्यांनी अशा वेळी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये आपल्या घरामध्ये हा उपाय केला, सेवा केली तरी देखील चालणार आहे। आणि दीपदान केल्यानंतर ज्यावेळी आपण घरामध्ये हे दीपदान दिवे प्रज्वलित करू त्यावेळी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्तम आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते आपल्याला पठण करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे। किंवा मग 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सेवा देखील करायची आहे, दीप प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे। कारण की अशा आपण सेवा जर केल्या तर त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला शीघ्र फळ जे आपण म्हणतो ना तर ते प्राप्त होत असतं। म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। अगदी आपल्याकडे थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे, म्हणून सांगेल की लवकरात लवकर अजूनपर्यंत तुम्ही हे 33 दिव्यांचं दीपदान केलेलं नसेल तर नक्की करा। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता।
तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.